तर आता आम्ही इकडे नानींच्या घरी आलोय आणि इकडे श्रीनिकाचं बोरन्हाण आहे. ती मस्त पैकी रेडी झाली बघा ना. स्माइल कर, स्माइल कर. हा किती छान स्माइल करते. या आहेत आमच्या 2 नंबरच्या नानी आणि ह्या 3 नंबरच्या नानी आणि आई 4 नंबर. मुंबईचा वांग, पुण्याचा मसाला. तर आता मी आली आहे इकडे माझ्या फ्रेंडच्या घरी, म्हणजे तिच्या मम्मीच्या घरी. इकडे हळदी कुंकू होतं. हे बघा तिचा छान असा लुक आणि या तिच्या मोठ्या जाऊबाई. तर रथसप्तमीच्या दिवशी सर्वात आधी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर गॅसची पूजा करतात त्याच्या. आणि हा आहे वहिनीचा लुक. हाय हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मी गेली होती हळदी कुंकवासाठी आमच्या जवळच तिथे एका घरी. तर तिकडे एका छोट्या मुलीचं तिथे बोरन्हाण चालू होतं. मला काही घरून स्टार्ट करायला जमलं नाही कारण की मी ऑफिसवरून आली आणि घाईघाई निघाली. सो इकडे सगळ्या बायका वगैरे जमलेल्या होत्या. मी गेली तर त्यांचं चालूच होतं. मग व्हिडिओ वगैरे घेतला, फोटोशूट केलं आणि हळदी कुंकूसुद्धा घेतलं. गणपतीला आवडते दुर्वा, श्रीकृष्णाला आवडते तुळस. संदीप रावांचं नाव घेते हळदी कुंकवाचा दिवस. नारळाच्या झाडाला अमृताचा झरा, सागरराव माझ्या मंगळसूत्राचा हिरा. ही रुपाली आता नको नको चांदीचा ग्लास साखरेने घासला, दुधाने धुतला, गणेशांचं नाव घेते, श्रीकृष्ण हसला. अरे वा. त्यांची पदर घेते साधा, यशराव माझे कृष्ण, मी त्यांची राधा. तर आता आम्ही इकडे नानींच्या घरी आलोय आणि इकडे श्रीनिकाचं बोरन्हाण आहे. ती मस्त पैकी रेडी झाली बघा ना. लाडू इकडे बघ, स्माइल कर, स्माइल कर. हा किती छान स्माइल करते. मस्त दिसते. डेकोरेशन खूप छान केलंय. श्रीनिकाचे बोरन्हाण आणि बाकीच्या लेडीज पण आलेल्या आहे. सो आता आम्ही तिचं बोरन्हाण करतो. तर तुम्ही बघता इकडे. त्यानंतर मग आम्ही गेलो माझ्या जाऊबाईंच्या घरी, म्हणजेच मोठ्या सासूबाईंच्या घरी. तर तिथेही ती माझी पुतणी आहे श्रीनिका, तिचं बोरन्हाण चालू होतं. तर मग ते पण आम्ही तिचं बोरन्हाण केलं. सगळ्यांनी फोटो वगैरे काढले. त्याच्यानंतर हळदी कुंकू घेतलं आणि पुढे सगळ्यांनी छान छान उखाणे घेतले. ते तुम्ही नक्कीच ऐका. लाडू काय केलं, काय केलं आपण. तर हे बघा, ह्या आहेत आमच्या 2 नंबरच्या नानी आणि ह्या 3 नंबरच्या नानी आणि आई 4 नंबर. तर आता नानी उखाणा घेतली. शेवटून सुरुवात करायची ना ग. एक नंबर मोठ्या. मग आता काय, श्रीकृष्ण राधेला म्हणतो हास,
पुंडलिकरावांचं नाव घेते तुमच्यासाठी खास. अरे वा. नानी घ्या आता. ब्रह्मगिरीच्या पर्वतावर बर्फाच्या राशी गोरक्षनाथांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी. मुंबईचं वांग पुण्याचा मसाला खंडेरावांचं नाव घ्यायला अभिमान कशाला. अरे वा. गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कडी राहुल रावांचं नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी. अरे वा. कर नमस्कार. लाडूने तिच्या बाबांचा नमस्कार केलाय. आजीचा नमस्कार करचा. तर आता मी आली आहे इकडे माझ्या फ्रेंडच्या घरी, म्हणजे तिच्या मम्मीच्या घरी. इकडे हळदी कुंकू होतं. ही आहे माझी फ्रेंड आणि तिची मुलगी. हाय कर माऊली. हाय कर. आणि ह्या तिच्या मम्मी आहे. तर यांच्याकडे हळदी कुंकू होतं तर आम्ही आलोय. त्यांनी पण छान असं इकडे डेकोरेशन केलंय छोटस खेळायला. इकडे 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 या साईडला बैल, या साईडला बैल. इकडनं सफेद म्हणून इकडनं जायला. त्यानंतर मग मी माझ्या एका फ्रेंडच्या घरी गेले. तिच्याही तिथे तिने मला हळदी कुंकवासाठी बोलवलं होतं. तर मला जायला थोडा उशीर झाला होता, त्याच्यामुळे जास्त काही शूट घेतलं आणि ही बघा ही आहे माझी फ्रेंड आणि तिच्या घरात पण छोटे मुलं होते तर त्यांचंही बोरन्हाण केलं. तर इकडे छान असं बोरन्हाणसाठी डेकोरेशन केलेलं होतं. आणि ही आहेत तिच्या जाऊबाई. तर तिथेही हळदी कुंकू घेतलं. आणि आता मी इथेच नेक्स्ट डे पण कंटिन्यू करते. तर नेक्स्ट डे होती रथसप्तमी. तर रथसप्तमीचा पण व्लॉग मी ह्याच व्लॉगमध्ये ॲड केला. तर मग आम्ही सकाळी सकाळी पूजा वगैरे केली आणि ह्याच दिवशी माझ्या वहिनीचंही हळदी कुंकू होतं. सो तेही तुम्हाला पुढे बघायला भेटेल. सो बघा आम्ही रथसप्तमीची पूजा कशी केली आहे. किंवा पूजा करणं आणि दूध वगैरे उतू घालणं हे असं काही रथसप्तमीला पूजा करतात. मलाही माहित नव्हतं पण मी ते माहीत करून घेतलं. सो मग आम्ही तशीच काहीतरी छोटीशी पूजा करणार आहे. सो बघत राहा. आणि आजचा दिवस कसा होणार आहे माहित नाहीये. सो स्टे ट्यून गाईज. तर आता इकडे पूजेसाठी मी हे घेतलंय, सूर्याला अर्घ्य द्यायचे तर पाणी घेतलंय आणि इकडे दिवा ठेवलाय कारण की गॅसची पूजा करायची आपल्याला त्याच्यामुळे. तर पाण्यामध्ये 7 धान्य टाकायचे. तर मी इकडे तांदूळ घेतले 7 पूर्ण, म्हणजे असा तुकडा झालेला तांदूळ नाही घेतले, पूर्ण तांदूळ घेतले. तर ते तांदूळ टाकले 7. त्याच्यानंतर हळदी कुंकू टाकायचं त्याच्यामध्ये आणि गूळ टाकायचा. तर गुळाचं थोडंसं असं बारीक करून घेतलंय. गूळ टाकायचं जेणेकरून ते पाण्यामध्ये मिक्स होईल. आणि तीळ टाकायचे थोडेसे. तर मी इतके असे तीळ घेतेय आणि एवढे तीळ टाकते. फूल पण टाकू शकतो आपण, पण आता आमच्या झाडाला फुलच नाही आले त्याच्यामुळे आता इकडे आता आई सूर्याला अर्घ्य देत आहे. आणि बघा इकडे सूर्यदेव आपले. रथसप्तमीच्या दिवशी सर्वात आधी सूर्याला अर्घ्य दिल्यानंतर गॅसची पूजा करतात. त्याच्यानंतरच आपण त्याच्यावर काय करायचं ते करू. तर मग आम्ही पण इकडे दिवा लावून घेतले. आधी गावठी तुपातली वात त्याचा दिवा लावलाय आणि आता मी गॅसची पूजा करते. हळदी कुंकू वगैरे लावून अशी पूजा करायची. आम्ही सूर्यदेवाला पण अर्घ्य दिलं, गॅसची वगैरे पूजा करून घेतली. तर आता गॅसवरती दूध उतू घालायचंय तर ते आम्ही करतोय. तर मी इकडे हे छोटंसं बोळकं घेतलंय, त्याला हळदी कुंकू लावून घेते. त्याला हळदी कुंकू लावून घेतलं तर त्याच्यामध्ये दूध टाकते आणि मग ते आपण थोडंसं गॅसवर असं उकळू द्यायचं, म्हणजे नॉर्मल. आणि त्याचं उतू घालायचं थोडंसं आणि त्याचाच नैवेद्य सूर्यदेवाला द्यायचा. आणि देवाला पण नैवेद्य दाखवू शकतो आपण. तर आता हे बघा इकडे मी बोळक्यामध्ये दूध तापत ठेवले. थोडंसं उतू घालायचं दूध आणि सूर्यदेवाला नैवेद्य दाखवायचा. हे बघा इकडे छान असं दूध उतू घातलंय, गेलंय खाली, चालतंय जातंय. त्याच्यामध्ये आम्ही तीळ सुद्धा टाकले होते थोडेसे. सो आता नैवेद्य दाखवतो. साखर वगैरे टाकली होती जे काय टाकतं ते. तर हे बघा इकडे आपले सूर्यदेव आणि त्यांच्यासाठी इकडे नैवेद्य दुधाचा.
तर आता सायंकाळी आम्ही 5 वाजता फ्रेश वगैरे झालो, चहा वगैरे पिला आणि आता मी छान अशी साडी घालून रेडी आहे आणि मी चालली आहे माझ्या मम्मीच्या घरी, कारण की तिथे आहे वहिनीचं आणि मम्मीचं हळदी कुंकू. सो चलो बघूया आपण जाऊ त्यांच्या घरी हळदी कुंकवाला. तर आता मी आली आहे मम्मीच्या घरी आणि इकडे वहिनीने छान असं इकडे त्यांचं हळदी कुंकूचं ठेवलंय. हे वाण आणले, देवासाठी नैवेद्य ठेवू शकतो, जसं की केळीचं पान आहे नाही का, ते वाण आणले. इकडे एक तिळगुळ आणि बडीशोप, हळदी कुंकू आणि हा आहे वहिनीचा लुक. कशी दिसते माझी वहिनी मला नक्की कमेंट करून सांगा. हे बघा वहिनीची साडी पण खूप छान आहे, छान दिसतंय, थँक्यू. आणि इकडे वहिनीने छोटीशी देवासमोर रांगोळी काढली आहे, नथ काढली आहे, त्याच्यात पतंग काढली आहे, मस्त बाहेर पण एक रांगोळी काढली आणि इथं देवाला पण वाण दिलंय, म्हणजे की लक्ष्मीला वाण दिलंय. इकडे दरवाजा बाहेर पण वहिनीने छान अशी रांगोळी काढली आहे, त्याच्यामध्ये नाव टाकलंय, पणत्या लावलंय, खूप मस्त रांगोळी काढली. नानी पण आली आहे, माझी नानी माझे सगळे व्हिडिओ बघती रोज. इकडे ह्या आजी पण आले हळदी कुंकू घ्यायला, मग सगळे बघता ना, सगळे माझे व्हिडिओ बघता. घ्या उखाना. वृक्षाच्या छायेत खंडोबा घेतात विसावा, गौरवरावांचं नाव घेते सर्वांचा आशीर्वाद असावा. वाव, मस्त नाव घेतले वहिनीने, थँक्यू.